नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, मानवी शरीरातील सर्वात कठीण हाड कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फीमर. फीमर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण असे प्रश्न बघणार आहोत, जे प्रश्न तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारले गेले आहे. जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, कर्कवृत्त किती राज्यांमधून जाते? कर्कवृत्त किती राज्यांमधून जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 8. 8 राज्यांमधून कर्कवृत्त जाते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा, काय म्हटलं आहे? कर्कवृत्त. काय करायचं आहे? हे जे काही पाठीमागचे अक्षर आहे ते सर्व खोडून टाकायचे आहे. उरला काय? क. आपण क कसा लिहितो? असा आपण क लिहितो. एक मध्ये दांडा ओढतो. ओके. असा आपण क लिहितो. तर काय करायचं आहे? असं करायचं. मध्ये जो दांडा ओढलेला आहे हा काय करायचा? खोडून टाकायचा. उरला काय? क चा हा पार्ट उरला. आता हा जो पार्ट आहे हा काय करायचा? आडवा आहे ना. तर काय करायचं? ह्या पार्टला थोडंसं असं उभं, असं थोडंसं उभं करून घ्यायचं. बरोबर असं उभं केलं की बरोबर याची 8 सारखा आपल्याला पार्ट दिसतो. मग 8 शी ह्या क ची तुलना करायची. ह्या 8 बरोबर ह्या क ची तुलना करायची. 8 सारखा दिसतो की नाही? मग असं लक्षात ठेवायचं. विद्यार्थी मित्रांनो, पहा, कर्कवृत्त किती राज्यांमधून जाते? तर 8. परंतु कोणकोणते राज्य आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. पहा, राजस्थान राज्यातून कर्कवृत्त जाते, गुजरात राज्यातून जाते, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम या 8 राज्यांमधून कर्कवृत्त जाते. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये असा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जाते? किंवा असाही प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? हे नाव लक्षात ठेवायचे आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम. विद्यार्थी मित्रांनो, या राज्यांची नावं जर तुमच्या लक्षात राहत नसेल त्यासाठी एक ट्रिक आहे. पहा, ट्रिक काय आहे? मित्र माझा रागू छाप. काय? मित्र माझा रागू छाप. मी म्हणजे काय? मी म्हणजे मी झो रा म. मी म्हणजे काय? मिझोराम. 2 नंबर काय आहे? त्र आहे. त्र वर्ण काय लक्षात ठेवायचं? त्रिपुरा. त्र वर्ण त्रिपुरा असं लक्षात ठेवायचं आहे. आता हा जो म आहे या म वर्ण मध्य प्रदेश असं लक्षात ठेवायचं. मध्य प्रदेश. नंतर आहे झ. झ वर्ण झारखंड. झारखंड. नंतर आहे रा. रा वर्ण राजस्थान. राजस्थान. नंतर गु वर्ण गुजरात. गुजरात. त्यानंतर छ वर्ण काय? छत्तीसगड. 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 आणि प वरून काय? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल असं लक्षात ठेवायचं आहे. मित्र माझा रागू छाप. पुढील प्रश्न पहा, तबेला म्हणजे काय? तबेला म्हणजे काय? योग्य उत्तर आहे घोडे बांधण्याची जागा म्हणजे काय? तबेला. विद्यार्थी मित्रांनो, घोडे बांधण्याची जागा याला अजून एक शब्द आहे. त्याला काय म्हणतात? पागा. लक्षात ठेवा, पागा. पागा म्हणजे काय? घोडे बांधण्याची जागा. आणि तबेला म्हणजे काय? घोडे बांधण्याची जागा. पुढील प्रश्न पहा, कोणत्या शहराला देवाचे निवासस्थान म्हटले जाते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रयाग. प्रयाग या शहराला देवाचे निवासस्थान म्हटले जाते. पुढचा प्रश्न, इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी कुठे आहे? योग्य उत्तर आहे फुरसतगंज, उत्तर प्रदेश. फुरसतगंज, उत्तर प्रदेश या ठिकाणी इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी आहे. पुढील प्रश्न पहा, अ जमात कोणत्या राज्यातील आहे? अ जमात कोणत्या राज्यातील आहे? विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. पहा, हा 2 नवरा बायको आहे. हा आहे नवरा आणि ही आहे बायको. काय? ही बायको आहे. असं समजायचं, ही बायको या नवऱ्याला काय म्हणते? अहो. काय म्हणते? अहो. अहो, आसामला फिरायला चला ना. काय म्हणते? ही बायको या नवऱ्याला म्हणते, अहो,
आसामला फिरायला चला ना, अहो, अहो असं कम्पेअर करायचं. अहो, अहो, अ, ओ जमात कोणत्या राज्यात आहे? आसाम असं लक्षात ठेवायचं आहे. अहो जमात आसाम राज्यात आहे. बायको नवऱ्याला म्हणते, अहो आसामला फिरायला चला ना, असं लक्षात ठेवायचं. ओके. पुढचा प्रश्न पहा. आदमचा पूल कोणत्या 2 देशांमध्ये आहे? आदमचा पूल कोणत्या 2 देशांमध्ये आहे? योग्य उत्तर आहे भारत आणि श्रीलंका. भारत आणि श्रीलंका. पुढील प्रश्न पहा. अरवली पर्वतरांगातील सर्वात उंच शिखराचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे गुरु शिखर. गुरु शिखर लक्षात ठेवायचं आहे. अरवली पर्वतरांगेत शिखर कोणतं आहे? गुरु शिखर सर्वात उंच आहे. पुढचा प्रश्न. बल्बचा फिलामेंट कशापासून बनलेला असतो? योग्य उत्तर आहे टंगस्टन. बल्बचा फिलामेंट टंगस्टन पासून बनलेला असतो. पुढील प्रश्न पहा. जगातील सर्वात मोठा चांदी उत्पादक देश कोणता आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मेक्सिको. मेक्सिको. पुढील प्रश्न पहा. शरीरातील सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी कोणती आहे? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. शरीरातील सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी कोणती आहे? योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे थायरॉइड ग्रंथी. थायरॉइड ग्रंथी. पुढील प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा. ऑलिम्पिक खेळामध्ये हॉकीचा समावेश कधी करण्यात आला? योग्य उत्तर आहे 1928. ऑलिम्पिक खेळामध्ये हॉकीचा समावेश 1928 मध्ये करण्यात आला. जन गण मन राष्ट्रगीत प्रथम कोठे गायले गेले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलकत्ता अधिवेशन 1911. लक्षात ठेवायचं आहे. कलकत्ता अधिवेशनामध्ये जन गण मन राष्ट्रगीत प्रथम गायले गेले. जर असा प्रश्न आला कोणत्या वर्षी गायले गेले? तर 1911 लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. भारतातील रेल्वेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? रेल्वेचा जनक. योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. भारतातील रेल्वेचा जनक म्हणून लॉर्ड डलहौसी याला ओळखले जाते. पुढील प्रश्न. जागतिक मच्छर दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 20 ऑगस्ट जागतिक मच्छर दिवस. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे नाशिक. हा प्रश्न आजपर्यंत 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि तलाठी भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा. शेवटचा मुघल बादशहा कोण होता? शेवटचा विचारला आहे. योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे बहादूर शाह जफर. बहादूर शाह जफर. पुढील प्रश्न पहा. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरती, आरोग्य सेवक भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांना यायलाच पाहिजे. योग्य उत्तर आहे देवनागरी. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? योग्य उत्तर आहे देवनागरी. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा. महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.